नगरपालिकेतही घराणेशाहीचा डंका। मतदारांचा कौल घराणेशाहीलाच। कार्यकर्त्यांच्या खांद्यावर सतरंजांचा भार। नगरपालिकांच्या निवडणुकीत घराणेशाहीवरून नेत्यांच्या घरात काही खुशी काही गम अशी स्थिती आहे। त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत घराणेशाहीचं नेमकं काय झालं पाहूया। चाळीसगाव जळगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाणांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात, तर जळगावच्या मुक्ताई नगरमध्ये भाजपला धक्का देत शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांची मुलगी संजना पाटील या नगराध्यक्ष झाल्यात। बुलढाण्यात शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांचा विजय झालाय। बुलढाण्यातल्या खामगावमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबेंचा नगराध्यक्षपदी विजय झालाय। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेमध्ये भाजपचे आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठ्या अडसड नगराध्यक्ष झाल्यात। यवतमाळच्या पुसदमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात, तर संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तारांचा मुलगा अब्दुल समीर नगराध्यक्ष झालाय। दुसरीकडे भाजपात वारंवार घराणेशाहीला स्थान नसल्याचा दावा केला जात असला तरी घराणेशाहीच्या टक्केवारीत भाजपचीच आघाडी असल्याचं समोर आलंय। नगरपालिकेच्या निवडणुकीत 70 पेक्षा अधिक उमेदवार घराणेशाही चालवत होते, त्यात भाजपनं सर्वाधिक 30 उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं होतं। खरं तर देशात 149 कुटुंबांकडे तर राज्यात 23 कुटुंबांकडे आमदारकी आणि खासदारकी अशी दोन्ही पदं आहेत। त्यात आणखी 33 आमदार, खासदार, मंत्री आणि माजी मंत्र्यांच्या पत्नी, मुलगी, आई, भाऊ यांना उमेदवारी दिली आहे। हे कमी होतं की काय? आता नगरपालिकेत एकाच कुटुंबात अनेकांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे मतदारांनीही घराणेशाहीला कौल दिला असल्यामुळं पुढची 5 वर्ष कार्यकर्त्यांच्या खांद्यावर सतरंजांचा भार अटळ आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।